विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सिंपल पास्ट टेन्स वरून फिलिंग द ब्लँक्स रिकाम्या जागा भरताना चूज द करेक्ट वर्ड भरताना की कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील त्याचा अभ्यास आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल किंवा सिंपल पास्ट टेन्स असेल याच्यावरून परीक्षेमध्ये वर्बल क्वेश्चनचे प्रश्न विचारलेच जातात. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू डजचा वापर आपण केला की प्रायमरी ऑक्झिलरी सहाय्यकारी क्रियापद हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात, डू आणि डज. तसं सिंपल पास्ट टेन्समध्ये जर वर्बल क्वेश्चन करायचं असेल, यस नो टाईप क्वेश्चन करायचं असेल, कारण वर्बल क्वेश्चनलाच यस नो टाईप क्वेश्चन असं सुद्धा म्हणतात. मग असा वर्बल क्वेश्चन तयार करताना सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर कोणतं ऑक्झिलरी वर्ब वापरायचं? डू डज वापरायचा, डिड वापरायचा की हॅव हॅज वापरायचा का कॅन कोड मे माइट शुड वापरायचं? की नेमकं की सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य पहिलं आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल, ते वाक्य ओळखावं लागेल की नेमकं ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य की सिंपल पास्टचं वाक्य. सिंपल पास्ट टेन्समध्ये कर्त्यानंतर वी टू येतो, क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर त्याला आपण आयडेंटिफाय करायचं सिंपल पास्ट टेन्स, ते साध्या भूतकाळाचं वाक्य. मग साध्या भूतकाळाचं वाक्य ज्या वेळेस वर्बल क्वेश्चनमध्ये आपण करतो त्यावेळेस वाक्याच्या सुरुवातीला डीडचा वापर केला जातो. डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतं कोणत्या टेन्समध्ये? सिंपल पास्ट टेन्समध्ये. डीड हा कोणत्याही टेन्समध्ये वर्बल किंवा निगेटिव्ह करण्यासाठी वापरला जाणार नाही. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य ज्यावेळेस आपण वर्बल क्वेश्चन करतो त्यावेळेस वाक्याची सुरुवात डीडने केली जाते. त्या डीड नंतर त्या क्रियापदानंतर कर्त्याचा वापर केला जातो. आणि इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट की वर्बल क्वेश्चन करताना आणि काही ठिकाणी स्पॉट एरर आहेत, काही ठिकाणी सेंटेन्स एरर आहेत. मग टेन्सचं वाक्य ज्यावेळेस स्पॉट एरर विचारलं जातं त्यावेळेस एक तर वर्बल क्वेश्चनचा प्रश्न विचारला जाईल, एक तर आपला एररचा प्रश्न विचारला जाईल. मग एररमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाईल की डीड ही वेंट, असा प्रश्न पण त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य काय की वाक्याची सुरुवात ज्यावेळेस डीडने होते त्यावेळेस त्या वाक्यामध्ये वी टूचा वापर केला जात नाही, क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जात नाही. डीड ही गो, कारण वेंट हे काय गोचं विटू आहे, गोचं विटू त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. डीड ही गो की वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा वर्बल क्वेश्चन असेल किंवा WS क्वेश्चन असेल, ज्या ज्या ठिकाणी डीडचा वापर केला जातो त्या डीड सोबत क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलं जातं, क्रियापदाचं दुसरं रूप कधीही वापरलं जाणार नाही. हे लक्षात घ्या की वाक्याची सुरुवात डीड असेल, डीड ही गो, इथं हा गो वापरलेला आहे का? कारण डीड वापरल्यावर सिंपल पास्ट टेन्समध्ये V1चा वापर केला जातो. डीड ही गो टू मुंबई यस्टरडे, आणि शेवटी काय येईल? क्वेश्चन मार्क. हा झाला तुमचा वर्बल क्वेश्चन, हा झाला तुमचा यस नो टाईप क्वेश्चन. मग त्याचा अर्थ पण आपल्याला माहिती पाहिजे की ही वेंट टू मुंबई यस्टरडे, की तो काल मुंबईला गेला, कारण त्याचा अर्थ पण आपल्याला कळलं पाहिजे, आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. डीड ही गो टू मुंबई यस्टरडे, की तो काल मुंबईला गेला का? मग त्याचं उत्तर काय असेल? येस किंवा नो, हो किंवा नाही. वाक्याची सुरुवात डीडने झाली आणि V1 वापरला, शेवटी क्वेश्चन मार्क दिला, आपला वर्बल क्वेश्चन तयार झाला. इतकं सोपं आहे ते. सेकंड सेंटेन्स बघू आपण. सी सॉ मी लास्ट मंथ. लास्ट मंथ आलाय म्हणजे तो सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आणि सीचं काय झालंय? सॉ झालेलं आहे. सी हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि सॉ आहे त्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे. कसं करणार? वाक्याची सुरुवात डीडने होईल, त्यानंतर कर्ता कोण असेल? सी. मग इथं काय? सॉ, सॉचं V1 काय? सी.
डिड शी सी मी लास्ट मंथ. आणि शेवटी काय असेल, क्वेश्चन मार्क असेल. पूर्ण सिंपल पास्ट टेन्स वरून परीक्षेमध्ये 1-2 प्रश्न असतातच. सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल, 1-2-3 प्रश्न असे सिंपल पास्ट वरून विचारलेच जातात. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि पूर्ण सिलेबस आपण कव्हर केला, जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास केला तर सरळ सेवेला 25 पैकी 20 ते 22 प्रश्न सहज सॉल्व करता येतात. हे लक्षात घ्या. बघा पुढचं वाक्य, द टीचर इंटर द क्लास. शिक्षक वर्गात आले. कसं करणार वाक्य, वर्बल क्वेश्चन. वाक्याची सुरुवात डीडने होईल. कर्ता कोण आहे, द टीचर. डीड द टीचर, इंटरचं काय होईल, ईडी काढून टाकायचा. इंटर द क्लास आणि शेवटी क्वेश्चन मार्क. एक तर पहिले आपल्याला तो टेन्स आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे 12 टेन्स आयडेंटिफाय करता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी बरेचसे क्वेश्चन मिस होऊन जातात. आणि ज्या ज्या महत्त्वाची पदं आहेत त्या महत्त्वाच्या पदांना इंग्लिश व्याकरण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणतंही पद मिळू शकत नाही. कारण बरेचसे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करतात, त्याचं मराठी, गणित, काय तुमचं ते बुद्धिमत्ता वगैरे GK चांगलं असतं, पण इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे मेरिटमध्ये त्या ठिकाणी बसत नाही. नेक्स्ट सेंटेन्स, सीमा रोट अ लेटर इन इंग्लिश. सीमाने इंग्लिशमध्ये पत्र लिहिलं. आता कोणत्या टेन्सचं वाक्य आहे, सिंपल पास्ट का राईटचं काय झालं आहे, रोट झालेलं आहे. हा रोट कोणता आहे, हा रोट आपला कानबाईचा रोट नाही बरं का, हे लक्षात घ्या. हा रोट म्हणजे लिहिलंय. विद्यार्थी कुठच्या कुठे तिथे त्या ठिकाणी अर्थ लावत असतात, तो रोट नाही आहे. त्याचा आपण नंतर बघू काय आहे ते. मग इथं राईटचा रोट झालेला आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, वाक्याची सुरुवात कशाने, नेहमीप्रमाणे वर्बल क्वेश्चन करताना डीडने वापर करायचा. कर्ता कोण आहे, सीमा. रोटचं काय झालं, राईट अ लेटर इन इंग्लिश आणि क्वेश्चन मार्क झाला. प्रत्येक परीक्षेला जर 25 प्रश्न असतील, त्या 25 प्रश्नांपैकी 8 ते 10 प्रश्न हे ग्रामरवरच असतात. म्हणजे ग्रामरचा एकही प्रश्न चुकायला नको, तरच आपण त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये टिकणार आहोत. एकही प्रश्न चुकायला नको. होकॅबुलरीचे त्या ठिकाणी 5-7 प्रश्न असतातच, आणि त्याचा अभ्यास कसा करायचा होकॅबच्या, त्याच्या काही बारीक बारीक अशा ट्रिक्स असतात शॉर्टकट पद्धतीने, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे कसे सॉल्व करायचे. काही प्रश्न असे असतात ना, तर त्या ट्रिक्स एकदम वेगवेगळ्या आयडियाने ते प्रश्न सॉल्व करायचे असतात. आणि पूर्ण होकॅबमध्ये 7-8-10 प्रश्न असतील, तर त्याच्यापैकी 3 ते 4 प्रश्न एकदम लॉजिकली आपण सॉल्व करू शकतो आणि ते करता येतात. बघा पुढचं वाक्य घेऊ आपण, महेश गिव मी सम बुक्स. महेशने मला काही पुस्तकं दिलेत. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, कारण गिवचं काय झालं रे, गेव झालं. वाक्याची सुरुवात कशाने होईल, डीड महेश गेवचा काय होईल, गिव मी सम बुक्स आणि शेवटी काय, क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य ज्या वेळेस वर्बल क्वेश्चन करायचा असेल, यस नो टाईप क्वेश्चन करायचा असेल, त्यावेळेस वाक्याची सुरुवात डीडनेस करायची. त्याचं पण एक स्ट्रक्चर आहे. ज्या पद्धतीने WS क्वेश्चनचं एक स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरनुसारच ते वाक्य लिहिलं जातं. कोणताही शब्द कुठेही ठेवला जात नाही. तसं वर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे ते, की वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने व्हायला पाहिजे. कुठलाही वर्बल क्वेश्चन असेल, कोणत्याही टेन्सचं वाक्य असेल, त्या वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्ब असेल. त्याच्यानंतर येतो तुमचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता
आणि त्याच्यानंतर येतं मेन व्हर्ब, मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद असेल त्याच्यानंतर मग ऑदर जे तुमचे वर्ड असतील त्या ऑदर वर्ड लावायचे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे. पहिले ऑक्झिलरी वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर मेन वर्ब येतं. ऑक्झिलरी वर्ब नंतर लगेच वर्ब वापरलं तर ते वाक्याचं स्ट्रक्चर खराब होऊन जाईल आणि ग्रामरमध्ये कुठल्याही प्रकारचे तडजोड केली जात नाही. हे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यायचं. इथं तडजोड केली जाते, इथं कॉम्प्रोमाइज चालतच नाही. मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण, कुठल्याही भाषेचे व्याकरण असेल तिथं कॉम्प्रोमाइज होत नाही. की ज्या पद्धतीचीच त्याची रचना आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरनुसारच ते वाक्य आपल्याला बनवावं लागतं. काय शिकलो आपण आज? की सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य वर्बल क्वेश्चन करताना वाक्याची सुरुवात डीडनेच होईल, डीड नंतर करता आणि कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे, V1 वापरायचं आहे, V2 वापरायचा नाही. हे आपल्याला मेक अ वर्बल क्वेश्चन करताना काम असेल आणि स्पॉट द एरर, एररचे प्रश्न विचारतील त्यावेळेस सुद्धा आपल्याला या गोष्टी कामास येणार आहेत. बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर स्पेशल असं कॉमन एरर, सेंटेन्स एररचे आपण सिलेबस घ्यायला पाहिजे. ते तर आपण घेणारच आहोत, पण मग स्पॉट द एरर आणि सेंटेन्स एरर म्हणजेच काय? की कुठल्याही टॉपिकवर ते आपल्याला एररचे प्रश्न विचारतील. मग प्रत्येक टॉपिक समजल्याशिवाय एररचे प्रश्न सॉल्व करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे सगळे वर्बल क्वेश्चनचे जे वाक्य बघितलेले आहेत ते वाक्य बघितल्यानंतर, ते वर्बल क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी आपण शिकू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आजची कन्सेप्ट लक्षात आली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक्यू.